सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली कोरेचीवाडी येथील बागायतदार विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात बिबट्या शिरल्याची घटना आज बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। दरम्यान हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने तो आश्रयासाठी आल्याची माहिती वन विभागाने देत त्याला जेरबंद करून त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले। सकाळी 9:30 सुमारास दाभोली कोरेचीवाडी येथून जोशी कुटुंबीय यांच्या घरामध्ये विवेक जोशी यांच्या घरामध्ये वन्यप्राणी बिबट आल्याचे आम्हाला समजले। त्यावरून आम्ही माननीय वन क्षेत्रपाल कुडाळ, माननीय सहाय्यक वन संरक्षक लाडसाहेब यांच्या नेतृत्वात आपण जागेवर आणि RRT टीमसह जागेवर पोहोचलो। जागेवर पाहिलं असता एक जखमी अवस्थेत बिबट्या, जखमी म्हणजे त्याच्या मानेच्या वरच्या बाजूला तारेनं लागलेलं होतं, जखम झाली होती आणि त्याच्यामध्ये थोडेसे जखम थोडीशी चिघळल्यामुळे तो आश्रयाच्यासाठी म्हणून जनावरांच्या गुरांच्या गोठ्यात आला आणि तिथून लोकांचा वावर पाहिल्यामुळे तो थोडासा तिथं जवळ असलेल्या विवेक जोशी नामक व्यक्तींच्या घरामध्ये शिरला। तिथं त्याने कुणावरही हल्ला वगैरे केला नाही। RRT टीम आणि बाकीच्या मदतीनं आपण त्याला लवकर रेस्क्यू केला आणि पुढील उपचारासाठी वेंगुर्ला तालुक्याच्या पशुवैद्यकीय कार्यालयात दवाखान्यात आणण्यात आलं। त्या ठिकाणी डॉक्टर जाधव, डॉक्टर चव्हाण आणि बाकीचे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। वन्यप्राणी हा जखमी असल्यामुळे आश्रयासाठी त्यामध्ये गेलेला आहे, त्यानं कुठल्याही प्रकारचा हल्ला केलेला नाही। त्यामुळे आपल्याला सर्वांना आव्हान राहील की असा कोणताही वन्यप्राणी आपल्याला आढळला किंवा दिसला किंवा कोणत्याही गोष्ट झाली तर वन विभागाला तात्काळ सहकार्य करून फोन करून सहकार्य करावे, जेणेकरून आमच्यावर उपचार लवकरात लवकर करता येईल। आता पुढे त्याच्यावर उपचार झाल्यानंतर काय करायचं? त्याच्यावर सध्या आपल्याला पुढील 3 दिवस आपण त्याला आपल्या निरीक्षणाखाली डॉक्टरांच्या आणि वन विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवतो आहोत। त्यानंतर त्याची तब्येत ठीक झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे। सकाळी बागांमध्ये बागांमध्ये मला जो झुकलेला तिथे मला तो दिसला। बोलू? होय, बोला। बागांमध्ये जो दिसला, मी घरी फोन लावी करतो, तिकडून तो नाहीसा आला, तो कुठे गेला, मला तो कुठे पळाला असणार तो। म्हणून बागेत मी कामाला गेलो, बायकोन उभा थांबलो, गोट्यात आमच्या वाघ आला, वासरांना खातो आहे। मी बागेतून धावत घरी आलो, गोट्यात वाघ आमच्या वासरांना खायला लागला। आम्ही लगेच काठी घेऊन त्याला बाहेर काढला। तो बायको दरवाजाला पण डायरेक्ट तो आमच्या घरामध्ये घुसला। तो वासरांना आमच्या 2-3 वासरांना जरा त्याने केलं, फासळलं। म्हणजे तो पहिला कुठे तुमच्या बागेत होता का? बागेत होता, दिसला मला सकाळी 7 वाजता। सकाळी 7 वाजता तुमच्या बागेत होता? होय। आणि तिथून तो गोट्यात आला? गोट्यात आला। आणि तुम्ही ज्यावेळी त्याला हकलवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो घरात गेला आणि आता तो घरात जखमी अवस्थेत आहे? हां, ते आम्ही काय अवश्य बघितलं नाही काय झालं, म्हणजे काय त्याला आहे काय। तुमचं नाव कसं? विवेक गुरुनाथ जोशी। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।